आता तुम्ही आपण जे म्हटलात की एस-आय-पी. बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होतो, की एस-आय-पी म्हणजे नेमकं काय हीच कन्सेप्ट लोकांची क्लिअर नाही. एस-आय-पी बँकेत पण असते, एस-आय-पी म्युच्युअल फंडमध्ये पण असते. नेमकं एस-आय-पी म्हणजे नेमकं काय आणि सुरक्षित एस-आय-पी कुठं? आता एस-आय-पी नेमकं म्हणजे काय? एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा लाँग फॉर्म झाला. तर एस-आय-पीला का प्राधान्य द्यायचं? तर मगाशी जी म्हटलं मी तुम्हाला, जर तुम्ही लाँग टर्म एस-आय-पी जर करत असाल, तर तुम्हाला रिटर्न खूप चांगले मिळतात. बरोबर. महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळतात. नॉर्मली जर गव्हर्नमेंटच्या आकड्यानुसार जर महागाई पाहिली किंवा गेल्या अनेक वर्षांचा महागाईची जर सरासरी महागाई पाहिली, ती 5-6% आसपास. मग मी जर माझ्या लाँग टर्मच्या गोलसाठी शॉर्ट टर्मची जी काही मगाशी सांगितलं बँक आणि पोस्टात गुंतवणूक केली. आज नॉर्मली बँकेत एफडीवर व्याजदर किती मिळतो? 6-7% आसपास. पोस्टात पण तेवढाच मिळतो. मग माझ्या मुलांचं शिक्षण 8-10 वर्षानंतर आहे, बरोबर? मग त्यासाठी मी 5-6% देणारे जर ॲसेट क्लासमध्ये किंवा गुंतवणूक प्रकारात जर गुंतवणूक केली, तर ते कमी फारसं प्रॉफिटेबल नाही. प्रॉफिटेबल नाही. मग एस-आय-पी महागाईच्या वर परतावा देते. गेल्या अनेक वर्षांचा जर अनुभव पाहिला, तर नॉर्मली 12-13% आसपास आपल्याला रिटर्न्स मिळतात. हे गॅरंटीड रिटर्न नाहीयेत, बरोबर ना? पण म्हणजे अंदाज. अंदाजे जो काय थोडं अनुभव आहे पुढे ते मागे होऊ बघता शकतं. कधी तर तेवढे 11% कधी रिटर्न्स मिळतात. 12%. नॉर्मली म्हणजे महागाई त्यातून जर 5-6% काढली, तर आपल्याला 5-6% महागाईच्या वर परतावा मिळतो.